नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर काय म्हणता मंडळी, पावसाळ्याचे दिवस आहेत ना, तर सर्वांना आता चहा आणि कांदी भजीची चाहूल लागली असेल. तर त्यासाठीच आपण आज कांदी भजीची रेसिपी पाहणार आहोत. पण अगदी गाड्यावर किंवा हॉटेलवर मिळतात तशी बनवायची आहे, जी सर्वांना आवडतात. तर चला मग आता आपण रेसिपी पाहू. तर रेसिपीसाठी मी 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेत, जे मी एकदम पातळ स्लाइस करून लांब चिरून घेतलेत. आता घेतलेल्या कांद्यामध्ये मी 1 चमचा मीठ ॲड करते आहे. नंतर जातील त्याच्यामध्ये 1 चमचा ओवा आणि 1 चमचा जिरे. याच्यासोबत काही पावडर मसालेही आपल्याला ॲड करायचे आहेत, जसं की गरम मसाला, लाल तिखट मसाला, थोडीशी हळद. हळद खूप कमी प्रमाणात वापरा, नाहीतर तुमच्या भज्यांना जो कलर आहे तो काळपट येऊ शकतो. तर हे मिश्रण टाकून झाल्यानंतर याला छान मिक्स करून घ्यायचं. मसाला सगळीकडे लागला पाहिजे. आणि हे मिक्स करून झालं की आपल्याला एक 10 ते 15 मिनटं यांना ठेवायचं आहे. तर 10 ते 15 मिनटं ठेवल्यानंतर याला थोडंसं पाणी सुटेल. आता तुम्ही पाहू शकता 10 ते 15 मिनटांनी याला छान पाणी सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत 2 टेबलस्पून बेसन. तर काही लोकांना खूप कमी प्रमाणात बेसन आवडतं, त्यांनी 1 टेबलस्पून ॲड केला तरी चालेल. काही लोकांना कांद्यापेक्षा बेसन जास्त लागतं, त्यांनी थोडंसं अजून ॲड केलं तरी चालेल. तर तुम्हाला हवं तितकं बेसन, हवं तशा कन्सिस्टन्सीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला पाणी टाकावं लागलं तर खूप कमी प्रमाणात पाणी ॲड करा आणि कन्सिस्टन्सी अशी झाली पाहिजे याची काळजी घ्या. मला मध्यम बेसन आणि जास्त कांदा आवडतो, त्यामुळे मी 2 टेबलस्पून बेसन ॲड केलं. आता आपल्याला हे भजी तळून घ्यायचे आहे. तर तळताना एक ट्रिक यूज करणार आहोत, ती म्हणजे गॅस हा आपला मध्यम आचेवर असला पाहिजे. जर तुमचा पॅन खूप कडक झाला असेल आणि गॅस तुमचा फुल असेल तर त्यामुळे भजी वरून करपतील आणि आतून कच्ची राहिली जातील. आणि जर तुमचा गॅस खूपच कमी असेल, मंद आचेवर असेल, तर त्या केसमध्ये तुमची जे भजी आहेत ते पॅनला चिटकू शकतात. त्यामुळे गॅस हा मध्यम आचेवर ठेवायचा आहे. आणि अशा प्रकारे तुमची भजी तयार आहेत. थँक्यू.